त्यामुळे दादा जे आज बोलत आहे ते भाजपची भाषा म्हणजे अहंकाराची भाषा आहे आणि आम्ही कोणाला पाडणार हा मुद्दा घेत नाही तर आम्ही कोणाला निवडून आणणार हे म्हणतो आणि लोकांवर विश्वास असल्यामुळे सुप्रियाताई मोठ्या संख्येने आकडेले तिथं निवडून येतील। त्यामुळे तो डाव कोण कशाला टाकेल हे बाजूला ठेवा म्हणावं, पण तुम्हाला तिकीट मिळावं यासाठी तुम्हाला जे जे डाव टाकायचे ते लवकर टाका एवढंच या ठिकाणी माझा मित्र सुजयला सांगतो। सुजय विखे पाटील काय बोलतात याच्यावर तुम्ही जयंत पाटलांचं भविष्य हे कुठेही तुम्ही तिथं ठरवू शकत नाही। जयंत पाटील साहेब भक्कमपणे आणि प्रामाणिकपणे पवारसाहेबांबरोबर राहतील। देवेंद्र फडणवीस साहेब 2019ला काय म्हणले होते, मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल। त्यांचं काय झालं नंतर? ठीक आहे परत आले पण मुख्यमंत्री म्हणून नाही आले। त्यामुळे दादा जे आज बोलत आहे ते भाजपची भाषा म्हणजे अहंकाराची भाषा आहे आणि आम्ही कोणाला पाडणार हा मुद्दा घेत नाही तर आम्ही कोणाला निवडून आणणार हे म्हणतो आणि लोकांवर विश्वास असल्यामुळे सुप्रियाताई मोठ्या संख्येने आकडेले तिथं निवडून येतील। दादा सुजय विखे असं म्हणाले की शेवटचा डाव जयंत पाटील टाकतील, काय नेमका डाव टाकायचा प्लॅन आहे तुमच्या सगळ्यांचा आणि सगळ्यांना कळेल की शेवटचा डाव काय असेल? हे सुजय दादांना फक्त मला एकच सांगायचं आहे की जो आता तिकिटाचा प्रश्न नगरमध्ये निर्माण झालेला आहे की भाजपला ते सीट न देता अजितदादा राष्ट्रवादीला देण्यात यावी अशी एक हालचाल आता सुरू झालेली आहे। त्यामुळे तो डाव कोण कशाला टाकेल हे बाजूला ठेवा म्हणावं, पण तुम्हाला तिकीट मिळावं यासाठी तुम्हाला जे जे डाव टाकायचे ते लवकर टाका एवढंच या ठिकाणी माझा मित्र सुजयला सांगतो। पॉझिटिव्ह असं म्हणाले की शेवटचा डाव जयंत पाटील टाकतील म्हणजे सगळ्यांना जयंत पाटील पुरून उरतील असं म्हणाले। चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की ते शेवटचा सकारात्मक डाव एवढे महिने एवढे वर्ष जयंत पाटील साहेब पवार साहेबांवर भक्कमपणे राहिले, पार्टी उभी करण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकसभेच्या तोंडावर विधानसभेच्या तोंडावर जयंत पाटील साहेबांची गद्दारी करणार नाही। मी विश्वासाने इथं सांगतो, लोकांचा सुद्धा विश्वास जयंत पाटील साहेबांवर आहे, आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे। त्यामुळे सुजय विखे पाटील काय बोलतात याच्यावर तुम्ही जयंत पाटलांचं भविष्य हे कुठेही तुम्ही तिथं ठरवू शकत नाही। जयंत पाटील साहेब भक्कमपणे आणि प्रामाणिकपणे पवारसाहेबांबरोबर राहतील। अशोक चव्हाण यांनी काल जे.पी. नड्डांची भेट घेतली। एक भाजपचे मोठे नेते मागे म्हणायचे की हा तर डीलर आहे आणि आता तोच त्यांचा लीडर झाला। भाजपची ती प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे की आधी टीका करायची आणि नंतर लोकांना जवळ करायचं आणि लोकनेत्यांना संपवायचं ही सुद्धा त्यांची प्रथा आहे। खरं तर चव्हाण साहेबांबद्दल माझ्या मनामध्ये खूप मोठा आदर होता आणि काही प्रमाणात जेव्हा त्यांचा पक्षप्रवेश झाला एक अशी सुद्धा अपेक्षा होती, एवढा मोठा नेता भाजपमध्ये जर प्रवेश करत असेल तर मग त्यांच्या प्रवेशासाठी केंद्रातला एक मोठा नेता जसं नड्डा साहेब असतील नाहीतर आपले अमित शाह साहेब असतील हे कोणीतरी तिथं आले पाहिजे होते, त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं। पण मुद्दामून कदाचित का चुकून केंद्रातला कुठलाही नेता तिथं आलं नाही आणि चव्हाण साहेबांना डायरेक्ट लोकल भाजपच्या नेत्यांच्या लेवलला आणून ठेवलं। याच्यावरून एकच कळतं की लोकनेत्यांना संपवणं हे भाजपची एक प्रथा आहे। भाजपचा प्रत्येक नेता असं म्हणत असतो की अनेक बाकीच्या पक्षाचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, नेहमीच ते सांगतात की अनेक नेते संपर्कात आहेत। त्यांना तुमच्याकडे असं काही आहे का की कोणी संपर्कात आहे येणारे? जेव्हा पवार साहेबांना छत्रपती संभाजीनगरला एक प्रश्न विचारला होता 5-6 महिन्यापूर्वी, तुमच्याबरोबर किती आमदार आहेत, आम्ही साईडला बसून सुद्धा साहेबांनी उत्तर दिलं होतं 0। त्याच्यावरच समजून घ्या की साहेबांचा लोकांवर विश्वास आहे। राहिला प्रश्न भाजपचा, भाजपला स्वतःच्याच नेत्यांवर विश्वास नाही की ते परत निवडून येतील का काय, तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही म्हणून तर काँग्रेस राष्ट्रवादीकडनं नेते ते इम्पोर्ट करत आहेत। म्हणजे भाजप त्यांच्याकडे अहंकार नक्कीच आहे पण नेते ते निर्माण करू शकत नाही आणि जे नेते त्यांच्या जवळ आहेत पंकजाताईसारखे, तसंच तुम्ही जर बघितलं फुंडकर साहेब पूर्वीच्या काळामध्ये होते, सिनियर मुंडे साहेब होते, त्यांची ताकद नेहमी भाजपने कमीच केलेली आहे। तावडे साहेब असतील तर याच्यावरून कुठेतरी आपल्याला कळतं की भाजप स्वतःच्या नेत्यांची ताकद कमी करतं आणि जेव्हा नेतेच कमी पडतात तेव्हा दुसऱ्या पक्षातून ते नेते इम्पोर्ट करतात। मनोज जरांगे यांचं जे आंदोलन सुरू आहे याच्यामध्येच आता त्यांच्यासोबतचे जे आंदोलनकर्ते होते ते त्यांना विरोध करू लागलेले आहेत। संगीता वानखेडे ज्या पुण्यातल्या आहेत त्यांनी तर थेट आरोप केला की हे सगळं जे खत पाणी आहे ते शरद पवार या सगळ्या आंदोलनाला घालतायत, मनोज जरांगे यांना उचकवण्याचं काम हे सगळं शरद पवार करतात। आर्थिक मदत आतापर्यंत सगळी शरद पवार साहेबांनीच केलेली आहे, बॅनरसुद्धा किंवा जे सातत्याने कौतुक शरद पवार साहेबांचं मनोज जरांगे करतायत
हे सगळं घडून आलेलं आहे पवार साहेबांनी, असा आरोप त्यांनी केला. त्या कोण आहेत? संगीता वानखेडे ज्या मनोज जरांगे यांच्यासोबत नाही, याचा थोडासा अभ्यास करावा लागेल. यांचं नाव मी तरी ऐकलेलं नाही आणि ज्या व्यक्तीचं नाव ऐकलं नाही त्याच्यावर कॉमेंट करणं हे योग्य नाही. दादा पुणे जिल्ह्यात असे आरोप होते दादा सातत्याने की सुरुवातीपासून योग्य व्यक्तीकडनं ज्याचं लोकांमध्ये समाजामध्ये काहीतरी स्टँडिंग आहे अशा व्यक्तीकडनं हा आरोप झाल्यावर त्याचं उत्तर मी नक्कीच देईल. दादा तुम्ही पुणे जिल्ह्यात असता, शहरात असता, पण आता कुरकुममध्येच एका फॅक्टरीमध्ये तब्बल 650 किलो एवढं ड्रग्ज सापडते. 1100 कोटी रुपयांचं ड्रग्ज सुरू आहे. कुठे पालकमंत्री, पुण्याचे CP आता ठीक आहे नवीन आलेत ते कारवाई करतात, पालकमंत्र्यांचे लक्ष जबाबदारी आहे का? कारण की दर शुक्रवारी कोविडच्या काळात ते दर शुक्रवारी मीटिंग आहे. एक तर होम मिनिस्ट्रीमध्ये असणारे जे नेते आहेत, नाहीतर होम मिनिस्टर जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे 100% जबाबदार आहेत. आता भाजपचे लोक काय म्हणतील, अहो आमच्या काळामध्ये ड्रग पकडलं. अरे पण ड्रग पकडलं खरं तर कदाचित गेल्या काही महिन्यांमध्ये ते ड्रगचं उत्पादन सुरू झालं असावं आणि त्यातलं काही तुम्ही आत्ता पकडलं. मग आधी उत्पादन सुरू कसं झालं, लोकात गेलं आहे किती, लोकांमध्ये सेवन वाढतं आहे कशाला? म्हणजे तुम्ही दूध प्रकल्प गुजरातला, मोठे मोठे प्रकल्प गुजरातला, इथं जे काही पाणी गुजरातला, आणि मग इथल्या लोकांची युवा पिढीची ताकद कमी करण्यासाठी इथं ड्रग मुद्दामून कुणीतरी वाढवतं आहे का, याचा कुठं ना कुठेतरी अभ्यास करावा लागेल. आज गुन्हेगारी आपल्या या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि विकास मात्र UPचा जास्त चांगला चाललेला आहे. तर ह्याच्यावरनं कुठंतरी असं वाटतं आहे की मुद्दामून याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे का, याचा एक अभ्यास व्हावा. पण पालकमंत्री साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याची जरूरत आहे. आणि गुंडागर्दी जी पुण्यामध्ये वाढलेली आहे, एक तर पालकमंत्री साहेबांचं म्हणजे अजितदादांचं मला एक आश्चर्य वाटतं, जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत होते, पुरोगामी विचाराला पुढे घेऊन जात होते, एक सुद्धा गुंडा आसपास येत नव्हता, पळून जायचे 100-100 मीटर. आणि आता मात्र BJP बरोबर गेल्यानंतर पुण्यामध्ये कोण दिसतंय तर फक्त गुंडच दिसत आहेत, रीलच दिसते. CP आले खरे, त्यांनी तमाशा केला खरं, आवडलं आम्हा सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी एका गुंडाने CPच्या ऑफिसला जाताना रील केली. याच्यावरनं काय संदेश दिला जातोय? नेत्यांची मुलं गुंडाला भेटतात. तर ह्याच्यावरनं एक संदेश येतो की गुंडागर्दी वाढणार आहे